खुशी से भर दे मुझको, आसमानी खुशी से भर दे मुझको, आसमानी खुशी से भर दे मुझको, आसमानी खुशी से भर दे मुझको। गीत नया दिल मेरा, गीत नया दिल मेरा, आसमानी खुशी से भर दे मुझको, आसमानी खुशी से भर दे मुझको। गीत नया दिल मेरा, गीत नया दिल मेरा। उतरा 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 रूह पा उतरा, उतरा 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 रूह पा उतरा, उतरा 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 रूह पा उतरा। आसमानी रोटी मुझको खिला दे, कमजोर दिल को तगड़ा बना दे। आसमानी रोटी मुझको खिला दे, कमजोर दिल को तगड़ा बना दे। भरपूरी कर के रज़ा, भरपूर कर के रज़ा। उतरा 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 रूह पा उतरा, उतरा उतरा उतरा
छोड़ कोई प्रभु मैं ही नहीं, घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। ओ हे प्रेस गॉड फॅमिली, खरंच माझ्या भावानं तुम्हाला ज्या आराधनेमध्येच नेलं, खरं तो इट वॉज अमेझिंग, इट वॉज ऑसम. खरं तो मोठ्या आशीर्वादाचा हकदार आहे. खरं परमेश्वर त्याला अजून आशीर्वादित करू. चला आपण आता जाऊया, आपण वचनामध्ये जाऊया, त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. रिखोरा बांधे लिखारा बाजी खेरी मारा खाला बाजी खेरी मारा खाला बादो सिखेंदे ओ रबा बाजी खेरी माला खारा बाजी खेंतो रमोन नला खारा बासिया ओ ब्राखा डाला बाजी खेरी मारा खाला मासी खेंदे ओ ब्राखा डाला मारा खाला मासी खेरी मास कांदे ओ रबा खाडे बेजी खेंदे रिबाला खरायान दोला ब्राहायान थेरी खायांदे. प्रभू येशू, आज तुझं रक्त प्रभू येशू, आज तुझ्या मुलांवरती घेतो प्रभू येशू, जे रक्त आम्हाला धुतं, शुद्ध करतं प्रभू येशू. त्या रक्तात प्रभू येशू, त्या धाडसाने प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे येतो प्रभू येशू, तुझ्या चरणी येतो प्रभू येशू. तुझं शिक्षण आज आम्हाला दे प्रभू येशू. तुझे प्रभू येशू गुज गहन गोष्ट आमच्यावरती प्रगट कर प्रभू येशू. तुझा आत्मा जे शिकवणारे पवित्र आत्मा तो आम्हाला समजव. पवित्र आत्मा तुझे सेवक आहे, आम्ही स्वीकारतो. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू आज तुझा आत्मा प्रत्येकांवरती असला जाऊ दे प्रभू येशू, कारण आमच्या बळाने काही होत नाही प्रभू येशू, तुझ्या आत्म्याने सगळं काय होतं प्रभू येशू. आज तुझा आत्मा प्रभू येशू सगळं काय शिकवलं जाऊ दे. तुझी कृपा प्रभू येशू तुझ्या मुलांवरती घेतो. पिता येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो, कबूल कर, आमेन. क्लेरू डबा हायांदे बस सिखे दे बस खुरमा खरा हायांदे. आपण जाऊया मार्क अध्याय 6 वचन 14. मार्क याचा अध्याय 6 वचन 14. हेरोद राजाने त्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत् कृत्य दिसून येत आहेत. बस, मग हा जो विषय होता तो कोणा दुसऱ्या संदेश त्याबद्दल नव्हता, तर तो होता येशू ख्रिस्ताबद्दल. की वचन सांगतं की हेरोद राजाकडे जे ते येशूची जो नाव आहे तो गाजलं होतं, येशूचं नाव मोठं झालं, ज्याला आपण इंग्लिश मध्ये वाचूया. कारण याच्या अगोदर जर तुम्ही वाचलं, येशूने जे बरेचसे महकृत्य केलेले वचन सांगतं, त्यांनी सायन्स केलं, वंडर्स केलं, आणि त्याच्यानंतर येशूचं नाव गाजण्यात आलं, येशूचं नाव नोन झालं. आता जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव जे आहे ते नोन आहे, की गांजणे किंवा गाजणे, तुमचं नाव गाजलं जाणार आहे आजपासून. वाचूया. Herod Antipas, the king, soon heard about Jesus because everyone was talking about him. Some were saying, "This must be John the Baptizer." What? Herod what? क्या लिखा है वहाँ पे? Herod? Herod Antipas. Read it in another, maybe in American Standard Version, if you have. नहीं रहा तो KJV में पढ़. But American Standard Version भी सही है बहुत. Okay. मिला? And King Herod heard thereof, for his name had become known, and he said, John the Baptizer is risen from the dead,
and therefore do this power work in him. सही. तो इथं जे आहे ते लिहिण्यात आलं and King Herod heard his name because his name was known. मग आज जे मला ऐकतेत ते प्रत्येकाचं नाव जे आज नोंद होणार आहे, प्रत्येकाचं नाव जे ते गाजण्यात येणार आहे आजपासून. जर तुम्ही ते आज आज जे वचन आहे जसं तुम्ही वाचताय की येशू ख्रिस्ताचं नाव ते गाजण्यात आलं होतं आणि ते राजांपर्यंत गेलतं. ते आज जे मला ऐकतात तुमचं पण नाव गाजण्यात येणार आहे येशूचे नाव. तुमचे पण नाव जे ते राजे ऐकतील, प्रेसिडेंट्स ऐकतील, जे तुम्हाला वाटतात की मी यांच्यासारखं आज ते तुमचं नाव ऐकतील आणि ते तुम्हाला म्हणतील. त्याच्या पुढे आपण वाचूया काय झालं मराठीमध्ये वाचूया. कोणी म्हणत हा एलिया आहे, कोणी म्हणत हा संदेष्टा म्हणजे संदेष्टांपैकी एक आहे. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यातून उठला आहे. बस. तर मग ज्यांनी स्वतः मारलं तो म्हणतो नाही हा योहान आहे, बरेचसे म्हणतात नाही हा एलिया आहे, हा तो आहे. आज जर तुम्ही प्रॉफिट असाल तर तो प्रत्येक जण तुम्हाला म्हणते ना हा प्रॉफिट लोवी सारखा आहे, हा प्रॉफिट पॅशन सारखा आहे, प्रॉफिट युबर्ट एंजल सारखा आहे. आज तुम्ही ज्या कॉलिंग मध्ये चालले आज तुम्ही त्या कॉलिंग सारखे लोक तुम्हाला पाहते. जर तुम्ही वर्षीपर येतो लोक म्हणते नाही हा अमित कांबळे पासना सारखा आहे, लोक म्हणते नाही हा शाल्डोन सारखा आहे. का? कारण तुम्ही जसे आहे त्या लेवलचे तुम्हाला लोक पाहतात. तुमचं नाव नोंद होतं राजांपर्यंत. तुमचं नाव जे त्या लोकांच्या रँकिंग मध्ये ठेवण्यात येतं आणि येशू ख्रिस्ताचं नाव जे त्या लोकांच्या रँकिंग मध्ये ठेवण्यात आलं. का? कारण त्याच्या अगोदर जर आपण वाचलं की तिथं येशू ख्रिस्ताने खूप जे होते महकृत्य केले, त्यांनी खूप सायन्स अँड वंडर्स केले. जेव्हा तुम्ही महकृत्य करता तेव्हा तुमचं नाव नोंद होतं येशूचे नाव. आणि आजपासून माझे प्रत्येक भाऊ जे ते महकृत्य करते त्यांच्या हाताद्वारे महकृत्य केल्या जाते. मी घोषणा करतो. ओ रबा जिखेचे बासाला खबर रेखेंदे रिखाया लेखो रमा लखा दबा सिखेंदे. आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 12 वचन 2. उत्पत्ती अध्याय 12 वचन 2. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. बस. तो हे परमेश्वराचं वचन होतं पापा अब्राहमाला की मी तुझ्यापासून मोठे नेशन्स आणन, बरं, आणि तुझं नाव मी मोठं करन. जेव्हा आशीर्वाद येतो, जेव्हा परमेश्वराचा हात तुमच्यावर असतो तेव्हा तुमचं नाव मोठं होत असतं. समजतं? तुमच्या नावाला मोठं करणं हे परमेश्वराचा एक मोठं असतो. बरेचसे लोक म्हणतात की नाही माझं नाव मोठं नको करू परमेश्वर, मला खाली राहू दे. पण इथं स्वतः यहोवा बोलला की मी तुझं नाव मोठं करणार आहे. हे परमेश्वराचा आशीर्वाद आहे. जेव्हा नाव मोठं होतं आणि जेव्हा तुमची इच्छा असते की परमेश्वर माझं नाव मोठं करा, ती परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तुम्ही मागता. तुम्ही काही परमेश्वराच्या विरोधात पाप करत नाही. समजते? जेव्हा तुम्ही परमेश्वर तुमचं नाव मोठं करतोय तर परमेश्वर तुमच्याद्वारे नेशन्स पैदा करणार आहे. जर तुमचं नाव मोठं नाही तर नेशन्स तुमच्या मधून येणार नाही. समजते? आणि प्रगटीकरणामध्ये लिहिण्यात आलं की त्याच्या समोर राष्ट्रे होते. राष्ट्रे कसं काय होते? कारण ते राष्ट्रांना जन्म देणारा कोणतरी होता. समजते? त्या राष्ट्रांना जन्म देणारा जो होता अब्राहम होता. त्या राष्ट्रांना जन्म देणारे तुम्ही असताना, त्या राष्ट्रांना जन्म देणारे मी असताना येशूच्या नावात मी घोषणा करतो. कारण तुमचं नाव जे ते परमेश्वर मोठं करण. जी प्रॉमिस, जी वाचा परमेश्वराने अब्राहमासोबत जे बांधलेली ती वाचा परमेश्वर आज तुमच्या सोबत बांधतोय. कारण परमेश्वर जे ते नाव मोठा करणारा परमेश्वर आहे. समजते? जेव्हा परमेश्वर जेव्हा आपल्या लाईफ मध्ये येतो, आपल्या स्टोरी मध्ये येतो, तेव्हा तो नाव तो मोठं करतो. ती स्टोरी जी ती नॉर्मल राहत नाही, ती मग एक अनदर लेवलला जाते, ते एक हायर रँकिंग मध्ये जाते. जर परमेश्वर तुमच्या लाईफ मध्ये आला तर तुमचं नाव पण आज मोठं केलं जाणार आहे. समजतंय? ओ रबा सिखेंदे बारे ही खेले महायांद. ओ रबा सिंदे बा लखा बहाया. आपण जाऊया दुसरे इतिहास अध्याय 20 वचन 29. दुसरे इतिहास अध्याय 20 वचन 29. परमेश्वर इस्रायलाच्या शत्रूंशी लढला हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यातील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यांना बसला. याला इंग्लिश मध्ये थोडं वाचू. कारण वचन सांगतं की परमेश्वर लढला, राष्ट्राने लढले, परमेश्वर त्यांच्या वतीने लढला आणि हे लोकांनी ऐकलं आणि त्यांचा धाक जे ते लोकांमध्ये बसला. त्याच्यामुळे आपण जेव्हा मिनिस्ट्री चालू करू आपला धाक बऱ्याचशा लोकांमध्ये बसेल. आपण जेव्हा महकृत्य करू बऱ्याचशा लोकांमध्ये आपला धाक बसेल. का? कारण हे काम करणारे यहोवा स्वतः आहे. वाचूया. When all the surrounding kingdom heard that the Lord himself had fought against the enemy of Israel, the fear of God came over them.
नाव आपण जेव्हा गिफ्ट मध्ये जाऊ, स्पिरिच्युअल रेम्स मध्ये बघू, आपण ऐकतो द फिअर ऑफ द लॉर्ड इज द बिगिनिंग ऑफ विजडम. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचं आरंभ आहे. मग इथं जे परमेश्वराचं भय आलं, इथं त्यांना ज्ञान आलं की परमेश्वर यांच्या वतीने, समजतं. आणि इथं जे वचन सांगतं की परमेश्वर त्यांच्या सोबत होता म्हणून दुसऱ्या लोकांमध्ये भीती आली. आज जसं परमेश्वर तुमचं नाव मोठं करणार आहे, तर लोकांमध्ये तुमची भीती, आदरणीय भीती असेल की ती तुमच्या पुढे जाणार नाही. आज मी आज्ञा करतो माझ्या प्रत्येक भावावरती ती भीती येण्यासाठी, त्याच्या भावाच्या वैऱ्यांवरती ते येशूच्या नावात भीती येईन आजपासून. ओ रबा जिखेन थेरी बा लखा जबा हयांदे ओ जखांदे. आपण अजून एक वचनाकडे जाऊया. आपण जे पाहतोय ते म्हणजे परमेश्वर नाव मोठं करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराची स्वतःची इच्छा आहे की त्यांनी नाव मोठं करावं, आणि हे परमेश्वराच्या वचनापासून आहे. आपण जाऊया दुसरे राजे अध्याय 5 वचन 3. दुसरे राजे अध्याय 5 वचन 3. पटणे काय ना रेड. ती आपल्या मालकिनीला म्हणाली, शोम्रोनातल्या संदेशांशी माझ्या धनाची गाठ पडती तर किती बरे होते, त्याने त्याचे कोड बरे केले असते. बस, ही जी दासी होती ती दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेली होती, समजतंय. उदाहरणार्थ की एक महाराष्ट्रामधली मुलगी जी आहे ती दुसऱ्या स्टेट मध्ये गेली आणि ती तिकडच्या प्रॉफिटचं नाव सांगते की माझं मॅन ऑफ गॉड जर इथं असता तर तो बरा झाला असता, समजतंय. याचा अर्थ की जे तुमच्याशी जडले तर तुमचं नाव फेमस करतील. आजच प्रत्येक जण तुमच्यापासून जो जडलेला आहे तो तुमचं नाव पांगवतील आज येशूच्या नावात, ते गाजवतील, समजतंय. आणि प्रॉफिटचं नाव, येशू ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखलं जात होतं? प्रॉफिट. जर तुम्ही प्रॉफिटिक कॉलिंग मध्ये प्रॉफिट आहात तर तुमचं नाव पण येशूच्या नावात गाजलंच आहे ना आज. प्रत्येक जण जे तुमच्या सोबत जडलेले ते तुमचं नाव गाजवतील, पांगवतील आजपासून येशूच्या नावात. तुम्ही फेमस होता ना आजपासून येशूच्या नावात. आणि वचन सांगतं की तू तिथं असता तू बरा झाला असता, आणि तो तिथं गेला आणि तो बरा पण झाला, समजतंय. म्हणजे तुमचं नाव जे ते विनाकारण जे पांगवण्यात येत नाही, गाजवण्यात येत नाही, ते परमेश्वराच्या राज्यासाठी गाजवण्यात येते, समजतंय. आणि तुमच्याद्वारे, तुमच्या मुलांद्वारे जे ते परमेश्वराचं राज्य वाढतील आज येशूच्या नावात. ते मोठे मोठे काम करतील, ते मोठे आजारी असते त्यांना बरे करतील येशूच्या नावात, कारण हे महत्कृत्य होणं गरजेचं आहे आज, समजतंय. आपण जाऊया आपण जाऊया पहिला इतिहास अध्याय 14 वचन 17. पहिले इतिहास अध्याय 14 वचन 17. दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली, परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसवला. वचनाप्रमाणे दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली. बरोबर, परमेश्वर जेव्हा येतो तो हमेशा पसरतो, बरोबर, तो पसरवतो, तो कीर्ती पसरवतो, नाव तुमचं फेमस करतो. याला आपण मेसेज ट्रान्सलेशन मध्ये वाचूया. मेसेज मध्ये काय लिहिण्यात आलेले ते बघूया. तुम्ही म्हणता अचानक मी एवढं जवळ कसं काय आलो? ऍक्च्युली आम्ही डे मध्ये शूट करतोय तर अचानक ऊन येतोय, ऊन जातोय, थोडंफार चालू. आणि आम्हाला माहिती की परमेश्वर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये कार्य करून जे आम्ही कष्ट घेतो, कारण वचन सांगतं ख्रिस्तामध्ये केलेले कोणतेही श्रम व्यर्थ जात नाही, तर तुम्ही त्याचं फळ आणता येशूच्या नावात. आम्हाला ठाऊक काढलं की इथं मेसेज ट्रान्सलेशन मध्ये काय लिहिण्यात आलेलं. जर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगतो, जेव्हा जेव्हा आपण प्रॉफिट पाहिलं, आपण पुढे जाऊन नावाचा कन्सेप्ट बघूया, कारण इथं जे परमेश्वर जे आहे ते नाव मोठं करतोय. मग त्यासाठी तुमचं नाव कसं पाहिजे, नाव काय आहे, नावाचं काय अर्थ असतं, कोणतं नाव ठेवावं लागतं. कारण जर तुम्ही वचन पाहिलं, दूतांचे नाव काय होते? गॅब्रिएल, बरोबर, मिखाएल, एल पासून होतं, इस्रायल, एल आलं त्याच्यामध्ये, एल आलं शेवटी. आपण गॉडला काय म्हणतो? एल शड्डाय, एलोहिम, बरोबर, देवाचा अंश असतो तुमच्या नावामध्ये. तुम्ही काय नाव ठेवता त्याच्यामध्ये पण अर्थ असतो, तुमच्या नावाच्या मागे अर्थ असतो खूप मोठा. हे आपण कधीतरी बघूया. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्रॉफिट मध्ये पण पाहता, डॅनियल डीप झाला, कसं काय? नावामध्ये काहीतरी आहे, तुमचं नाव तुम्हाला डीपनेस मध्ये नेतं. तुम्ही जर प्रॉफिट, सिनियर मोस्ट प्रॉफिट
मेजर प्रॉफिट युबर्ट एंजल, त्यांचं एंजल का त्यांच्या नावामध्ये एल येतंय, देवाचा अंश काहीतरी आहे नावामध्ये, जे आपण येणाऱ्या एखादा व्हिडिओ त्याच्यावरती स्पेशल बनवूया की नाव काय कॅरी करतं, तुमचं नावाचा अर्थ काय असतो. शाब्दिक अर्थाने म्हणते त्याचं, तर मी स्पिरिच्युअल मध्ये त्याचा आत्म्यामध्ये अर्थ काय, तुम्ही नाव कोणते ठेवायला पाहिजे हे पण भरपूर त्याच्यामध्ये, की कारण तुमचं नाव जे ते इन्फॉर्मेशन कॅरी करते. तुमचं नाव जे तुम्ही कोणाला रिप्रेझेंट करता, तुम्ही कोणाच्या सबमिशन मध्ये, कोणाच्या अंडर आहे, कोणत्या देवाच्या, ते पण दाखवतं. आणि ते तुमचे फेम होण्यासाठी पण महत्वाचं असतं नाव. त्याच्यामुळे बरेचसे लोक, बरेचसे हिरो तुम्ही पाहिले असेल, ते जेव्हा त्यांना फेमस व्हायचं असेल ते नाव बदलतात, बरोबर. त्यांचं खरं नाव काहीतरी असेल पण त्याचं नाव ते नामकरण करतात, नाव बदलतात, चेंज करतात आणि नंतर ते फेमस होतात. का? नावामागचं खेळ सगळं काय. हे मी तुम्हाला दुसरं काहीतरी सांगतोय. मी तुम्हाला केवळ असं नाही की वचनामधून परमेश्वर तुम्हाला फेमस करणारे असं हे करतोय, पण त्याच्या मागं पण बॅकअप आहे काहीतरी. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, आम्ही जेव्हा डीप म्हणतो ते आम्ही डीप शिकवतो. कारण परमेश्वर नावाचा जर उपयोग करतो तर तुमचं नाव पण काय असायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. परमेश्वरांनी प्रत्येक ज्याला निवडलं त्याचं नाव चेंज केलं, बरोबर. शौलाचा पौल झाला, बाकी सगळे आपण सगळ्या गोष्टी पाहणार येणाऱ्या व्हिडिओमध्ये, की तुमचं नाव कसं महत्वाचं असतं, तुमचं नाव काय चेंज करायचं असतं, किंवा कोणत्या नावावरून कसं आपण हे करायचं. समजतंय? स्पिरिच्युअल एंटिटीज तुमच्या नावाला फॉलोच करतात, समजतंय, फॉलो करतात. भरपूर एंटिटीज असतात, आपण ते बघूया. काढलं वचन फर्स्ट क्रॉनिकल. ओके, वेट अ मिनिट. फर्स्ट क्रॉनिकल chapter 14 verse 17, message translation. कारण ह्या ट्रान्सलेशन मध्ये एक विशिष्ट गोष्ट जे ते सांगण्यात आलेले की दानिएलने काय केलं, दानिएलचं काय झालं त्याच्यामध्ये क्रॉनिकल मध्ये. कारण क्रॉनिकल जर तुम्ही पाहिलं, क्रॉनिकल हा पूर्ण इतिहासावर आहे. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला इतिहासामध्ये नेमतो. जेव्हा परमेश्वर तुमचं नाव वाढवतो, जेव्हा परमेश्वर तुमचं नाव मोठं करतो, तेव्हा परमेश्वर जे ते तुमचे इतिहास लिहिण्यात येतं आणि तुम्ही हिस्ट्री मेकर असता. आज मला कोण ऐकतं ते येशूच्या नावात हिस्ट्री मेकर होतील. मी घोषणा करतो, मी भविष्यवाणी करतो की जे कोणी कधी केलेलं नाही ते तुम्ही करता येशूच्या नावात. ते मोठे कृत्य तुम्ही करता कारण तुम्ही फेमस होता. समजतंय? आणि आपण एक व्हिडिओ मी म्हटलं जसं की आपण स्पेशल पाहूया की तुमचं नाव का चेंज होणं गरजेचं आहे. आत्म्यामध्ये तुमचं नाव काय कॅरी करतं. प्रत्येक नाव माग आत्मे असतात. जसं मी सांगितलं, बायबलमध्ये पण बरेचसे जण आहे त्यांचं नाव चेंज झालं आणि नंतर ते स्पिरिच्युअल गिफ्ट्स मध्ये, प्रॉफिटिक गिफ्ट्स मध्ये, प्रॉस्पेरिटी मध्ये ते वाढले. का? नाव बदललं. नाव बदलल्यामुळे जे ते प्रॉस्पेरिटी येते, नाव बदलल्यामुळे ब्लेसिंग येते. समजतंय? त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताने आपलं नाव पाप्यांमधून काढून आपल्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलं. परमेश्वर नाव पण लिहितोय तर त्याच्या मागं पण काहीतरी कारण आहे. कारण आपलं नाव जे ते ब्लेसिंग आणतं. समजतंय? वाचूया. David was soon famous all over the place for the far and near. And God put the fear of God into the godless nations. वचन सांगतं, and after soon the David was famous far and near, and the fear of the Lord came on the fearless nation. समजतंय? म्हणजे परमेश्वराने दाविदाला फेमस केलं एकदम. समजतंय? त्याची कीर्ती लांब पर्यंत गेली. तुमची पण कीर्ती येशूच्या नावात लांब पर्यंत जाणार आहे. आता तुम्ही जे शिकवता, जे तुम्ही प्रॉफिटिक मध्ये जाताय, तुम्ही हिलिंग करताय, डिलिव्हरन्स करताय, ते फार मध्ये जाणार आज येशूच्या नावात. ते लांब पर्यंत जाईल. मी घोषणा करतो, मी भविष्यवाणी करतो. तुमचे गिफ्ट्स जे ते आता लोक तुम्हाला आहे समजतील, नाही कळतील की हा ह्यो खरा भविष्यवक्ता आहे. समजतंय? आणि वचन सांगतं, ज्यांच्यामध्ये भय नव्हतं देवाचं त्यांच्यावरती भीती आली त्या माणसाची. समजतंय? म्हणजे जे लोक तुम्हाला नाव ठेवते, जे लोक देवामध्ये नाही, त्यांच्यामध्ये तुमची भीती येणार आहे आजपासून येशूच्या नावात. समजतंय? ओ रबास खेचे बारा खाला मखांदेरी बांधतो रबास खेरे लिरो दाला खामा खेरे बा खांदो. आपण जाऊया प्रकटीकरण अध्याय 3 वचन 5. प्रकटीकरण अध्याय 3 वचन 5.
जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर मी त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. वचनाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण फेमस तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे. समजतंय का? आपल्या नावामध्ये पण काहीतरी आहे. बरेचसे लोक जे आहे, कधीतरी आपण प्रॉफिटिक क्लासेसमध्ये शिकूया, प्रॉफिटिक आपलं सेशन्स असतील त्याच्यामध्ये पाहू, प्रॉफिटच्या स्कूलमध्ये, की नाव काय आहे. कारण आपण प्रॉफेसी पण करतो ते आपण नेम्स करतो, बरोबर. आपण नावावरून प्रॉफेसी करतो. तेवढंच नाही, डेमोनिक किंगडम मधील ज्योतिष लोक तुमचे नाव मागणार, लग्नाच्या पत्रिकेसाठी नाव घेतात. का? नाव मागं काहीतरी अर्थ आहे, नाव मागं काहीतरी डीपनेस आहे जे आत्म्यामध्ये असतं. आत्मे जे ते नाव ऐकून येतात, समजतं. आणि वचन सांगतं, नव्या करारामध्ये लिहिण्यात आलं प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, की एक दुष्ट आत्मा म्हणतो, येशू मला ठाऊके, पौल मला ठाऊके, पण तू कोण? बरोबर. कारण ह्या दुष्ट आत्म्यांना पण नावं ठाऊक असतात. तुमचं नाव काय, समजतंय. आणि जे फेमस असतं त्यांचं नाव दुष्ट आत्म्यांना पण ठाऊक असतं, समजतंय का? त्याच्यामुळे तो फेमस नव्हता, पण दुष्ट आत्मे त्याला रेकग्नाइज नाही करू शकले, त्याला ओळखू नाही शकले. जो फेमस असतो आत्म्यामध्ये, समजतंय, जसं कॅरेक्टर असतं, त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, इव्हन दुष्ट आत्मे पण तिथं त्यांना ओळखतात, समजतंय. तुम्ही केवळ शरीरामध्ये फेमस होत नाही, तुम्ही आत्म्यामध्ये पण फेमस होता जेव्हा परमेश्वर तुम्हाला फेमस करतो, समजतंय. कारण फेमस होणं दोन्ही गोष्टीकडे जेव्हा परमेश्वर करतो, परमेश्वर आत्म्यामध्ये पण निर्माण करतो, शरीरामध्ये पण निर्माण करतो, समजतंय. दोन्हीकडे तुम्ही फेमस होतो. जेव्हा परमेश्वर म्हणतो तुम्ही तुम्हाला फेमस करा, तर फेमस होणे दोन्हीकडे येतं, समजतंय. आपण जाऊया. ले रोखाडाबा जिंत्रोनमो सखांदे रखालाबा रखाराबा दे के जी चे चे नमो सखारामा लखादे ग्रहांदे लके हांदे. आपण जाऊया लूक अध्याय 6 वचन 14 किंवा मार्क 3:16. लूक अध्याय 6 वचन 14. लूक अध्याय 6 वचन 14. शिमोन ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थलमै. बस. तर वचनाप्रमाणे तुम्ही जर वाचलं की ज्याचं नाव चेंज करण्यात आलं होतं तो सगळ्यात फेमस झाला, बरं. सगळ्यात मोठे कृत्य कोणी केले? पौलाने, पेत्राने, बरोबर. यांचं नाव चेंज करण्यात आलं होतं. मी म्हटलं हे मी जे सांगतोय ते डीप नाही, आपण याच्यावरती स्पेशल बघूया, नाही तर प्रायव्हेट मध्ये बघूया. आपण फॅमिली, आपण पटकन भेटू, खूपच लवकर भेटूया. आपण प्रायव्हेट मध्ये शिकूया की काय हे जे सिक्रेट असणार आहे आपण ऑनलाईन लवकर आणणार नाही. कारण ऑनलाईन बरेचसे जण आहे ते आम्हाला फॉलो करतात, पण ते लपून फॉलो करतात. जर तुम्हाला शिकायचं असेल या सोबत शिकूया, आपण समोर शिकूया. मी आहे तुमच्यासाठी, आपण सोबत बघूया. परत वाचू आपण. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थलमै, मत्तै, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब. बस. तो वचनाप्रमाणे परमेश्वर शिमोनाला स्पेसिफिक नाव देतोय, ते चेंज करतोय. अजून बरेचसे जण आहे परमेश्वर नाव चेंज केले, येशू ख्रिस्ताने पण, जुन्या करारामध्ये पण नव्या करारामध्ये पण ज्यांचं नाव चेंज करण्यात आलं त्यांनी मोठे कामं केली, बरोबर. जर तुमचं नाव आज चेंज करण्यात येतं तर तुम्ही पण आज मोठे कामं करताय, समजते का. कॉलिंग ही तुमच्या पाचारणामध्ये सीमित नाही, कॉलिंग ही तुमच्या नावावरती पण डिपेंड असते, समजते का. मग तिथून तुम्ही मोठे कामं करू शकता. हे डीप आहे. हे कधीतरी आपण प्रॉफिटिक स्कूल मध्ये बघूया की हे सगळं काय असतं नेमकी. आणि त्याच्यासाठी प्रॉफिटिक स्कूल जॉईन करा अजून तुम्हाला डीप शिकायचं असेल तर. केअरनला जडा, केअरनचे मेंटीज व्हा, केअरनचे सन्स व्हा, तुम्हाला समजेल मग. खऱ्या बाल झिरो खाला महांदे रे खाजा बस सिखेंदे इंदे के झिरे मसाला लिक्रोमो सखांदे रखा रमा खरा बर रखांदे रे खिदिकासी. आपण जाऊया यशया 65:3 मध्ये 3 पासून पाहूया. यशया याचा 65 अध्याय 3 पासून वचन 3 पासून पुढे. माझ्या समक्ष बागात यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला शोभ आणणारे असे हे लोक आहेत. ते कब्रांमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढतात, डुकराचे सॉरी माफ करा 65 नाही 56 काय घेते
56 56:5. यशया 56:5. यशया त्याचा 56वा अध्याय वचन 5. त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापिन व त्यांचे नाव राखीन, सर्व काळ राहीन असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही. वचनाप्रमाणे माझ्या घरामध्ये मी स्मारक स्तंभ स्थापिन आणि त्याच्यावरती मी त्यांचं नाव राखीन. बरोबर, ते नाव असतील आणि ते मी कधी मिटवणार नाही. नावामागचं डिपनेस आहे हे प्रत्येक प्रॉफिटला माहिती आहे. मी सांगतो खरंच की जेव्हा आपण नेम बद्दल बघू, नेम्स काय असतं काय नेम, तर आपण तिथं बघूया की परमेश्वर कसं नावाला पाहतो, परमेश्वरासमोर आपले नाव कसे येतात. इथं प्रॉफिट आयझिया जो आहे तो खूप कमी सांगतो. प्रत्येक जर तुम्ही बुक वाचलं, प्रत्येक ठिकाणी नावाचा जिकर करण्यात आलेलं आहे. ते का कसा केलाय, कोणत्या संदेशाने केला, का नाही केला. इथं आपण थोडंसंच पाहिलं की वचन काय सांगतं, पुन्हा वाचू. त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापिन व त्यांचे नाव राखीन. माझ्या कन्यान पुत्रांहून श्रेष्ठ असं मी त्यांना स्थापिन. बरोबर. देन हु आर सन्स, हु आर डॉटर्स. देन समजते का, मुले आणि मुली कोण आहे हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग कोणाचं नाव बोलतंय ते हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणाचं नाव श्रेष्ठ करण्यात येईल हे तुम्ही लवकरच आपण सोबत येऊन बघूया, ऑफलाईन मध्ये लवकर बघूया आपण. कारण हे जे ते सिक्रेट आहे आणि सिक्रेट सगळ्यांमध्ये नसतं वाटायचं. सिक्रेट काही जणांमध्ये शेअर करायचं असतं, समजतं. आणि हे सिक्रेट फक्त केअर अँड फॅमिली सोबत शेअर होईल. आपण दुसरीकडे जाऊया. आपण जाऊया यशया 62:2. यशया याचा 62वा अध्याय वचन 2. राष्ट्र तुझी नीतिमत्ता पाहतीन, सर्व राजे तुझे वैभव पाहतीन, परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील. तुमची नीतिमत्ता, तुमचे श्रेष्ठपण कधी येतं माहितीये का, जेव्हा तुमचं नाव परमेश्वराच्या मुखातून निघतं. म्हणजे परमेश्वर तुमचं पण नाव जे ते मुखातून घेतो. आत्म्यामध्ये नाव पाहणे आणि मुखातून नाव येणे याच्यामध्ये खूप वेगळे, समजते. याच्यामध्ये बरेचसे फरक आहे. आत्म्यात नाव काय आहे आणि परमेश्वराच्या मुखातून नाव येणे याच्यामध्ये काय आहे, समजते. जसं आपण पाहिलं की परमेश्वर नाव बदलल्यावर काम करतो. जसं आपण पाहिलं की तुमचं नाव परमेश्वर मोठं करणार आहे आणि वचन सांगतात सगळ्यांना कळण. पुन्हा एकदा आपण वचन वाचूया. राष्ट्र तुझी नीतिमत्ता पाहतीन. बस, म्हणजे एक माणूस पाहणार नाही तर येणारे सगळे राष्ट्र जे तुमची नीतिमत्ता पाहणार आहे. येणाऱ्या सगळ्या राष्ट्रांमध्ये जे ते तुमचे कॉलिंग, तुमचं नाव मोठं होणार आहे, समजते. जर मला कोण आज ऐकतो तर येशूचे नाव, तुमचे नाव जे ते राष्ट्रांमध्ये जाणार आहे. येशू तुमची नीतिमत्ता, येशूचे नाव तुमची नीतिमत्ता, तुमचे धन संपत्ती राष्ट्र पाहतील. एवढं तुमचं सगळं काय होईल. ओ राबाजे खेंदे बा राखाला बासेते ले रो खांदला बासे दे बहाया अंधेरे खांदे बहायाच्या. समजते. नाव, तुमचं नाव काय कॅरी करतं, तुमच्या नावामध्ये किती डीपनेस आहे, तुमचं नाव परमेश्वर का मोठं करतो याच्या मागं पण कारण आहे, कसं मोठं करतो याच्या मागं पण कारण आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं सगळं काही जे आहे, तुमचं नाव गाजणे, तुमचं प्रॉस्परिटी येणे, तुमच्या नावाला समृद्धी मिळाणे, हे सगळं काय जे ते परमेश्वराच्या मुखातून निघल्यावर तुमचं नाव, तेव्हा हे सगळं काही जे ते पास मध्ये येतं, समजते. आपण जाऊया यशया अध्याय 43 वचन 1. यशया अध्याय 43 वचन 1. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. बस, इथं परमेश्वर दोन नावं घेतो याकोबाचीच. बरोबर. हे याकोबा, हे इस्रायला, भिवू नको, कारण मी परमेश्वर तुझ्या नावाने तुला हाक मारली आहे. मग परमेश्वर जेव्हा म्हणतो की मी तुझ्या नावाने हाक मारेल, त्याच्या अगोदर कोणतं नाव घेतलं परमेश्वराने? इस्रायल. बरोबर. म्हणजे तुमचं नाव जे आहे, जे परमेश्वराने चेंज केलं, तुमचं नाव जे असतं, परमेश्वर त्या नावाने तुम्हाला हाक मारतो. जसं आपण पाहिलं, जेव्हा परमेश्वर तुमचं नाव उच्चारतो त्याच्यानंतर ब्लेसिंग येतात, त्याच्यानंतर नेशन्स तुम्हाला ॲडमायर करतात, नेशन्स तुमच्याकडे पाहतात. ही गोष्ट जे आपल्याला कळतं की नोन करणे काय असतं, समजतं का. नेशन्स तुम्हाला नो कसं करतं, हाऊ दे ॲडमायर यू, हाऊ दे नो यू बाय दिस थिंग्स, समजतं. आणि मला विश्वास आहे की ह्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित झालाय. आपली जी
वचन आहे किंवा आपले जे सर्मन्स आहे ते तुम्ही पाहताय, तुम्ही ब्लेस झालाय, त्यासाठी धन्यवाद. आणि खरोखर आपले हा पहिला 100 मधला आपला पहिला 100 आहे. हे आपण लवकरच बिलियन ट्रिलियन मध्ये जाऊ. आणि फॅमिली खरं थँक्यू ह्या गोष्टींसाठी. चला आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. ओ रबाला सेखेरी माला खराबा जिखुंतो रमाला खराबा हाया दोला खांदेरी मोसंदेरी किया रोबो जखिते लेख्रोमो सखांदेली खराबाला खरा हायांदे. प्रभू येशू तुझं रक्त, प्रभू येशू आज मी तुझ्या मुलांवरती घेतो, प्रभू येशू तुझं सामर्थ्य आज मी त्यांच्यावरती घेतो, प्रभू येशू आज त्यांचं नाव मोठं होईल मी घोषणा करतो, प्रभू येशू आज ते प्रभू येशू त्यांना नेशन्स प्रभू येशू पाहतील, प्रभू येशू नेशन्स पर्यंत त्यांचे नाव मोठे होतील, प्रभू येशू आज मी आज्ञा करतो, प्रभू येशू जे लोक त्यांच्याशी जुडलेत प्रभू येशू ते प्रभू येशू त्यांचं नाव मोठं करतील, प्रभू येशू ते लोकांपर्यंत गाजवतील यांच्या नावाला मी असा आज्ञा करतो, प्रभू येशू तुझ्या रक्तात मी यांना झाकतो आणि लपवतो, प्रभू येशू आणि तुझं कॉल प्रभू येशू जसं तुझं वचन सांगतं की तू पापा अब्राम सोबत वाचा बांधली त्यांचं नाव मोठं करण्यासाठी. आज मी प्रभू येशू ती वाचा यांच्या सोबत बांध प्रभू येशू तुझ्या रक्तात मी त्यांना धुतो शुद्ध करतो, प्रभू येशू तुझी कृपा दिली त्यासाठी धन्यवाद. पिता येशूच्या नावात धन्यवाद तू कबूल कर. आमेन. सायनिंग आउट प्रॉफिट संकल्प.